पहिलीच बातमी आहे. एकीकडे जम्मू आणि काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्यामुळे संपूर्ण देश हरवलाय, तर दुसरीकडे मुंबईची सुरक्षा रामभरोसे असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. मुंबईतल्या रेल्वे सुरक्षेचं धक्कादायक वास्तव पाहून तुमच्या देखील अंगाचा थरकाप उडेल. काही रेल्वे स्थानकांवर मोजकी सुरक्षा आहे, तर काही स्थानकांवर गार्डच नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दरम्यान या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. पाहूयात काय आहे. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्टवर आहेत, सुरक्षा यंत्रणाही अलर्टवर आहे. त्यामुळे सगळीकडेच महाराष्ट्रातील जी प्रमुख शहरं आहेत त्या ठिकाणी सुरक्षा आहे ते हाय अलर्ट ठेवण्यात आले. मात्र आता मी सध्या मुंबईच्या मरीन लाईन परिसरात आहे, मरीन लाईन स्टेशनच्या जवळपास आहे. या ठिकाणी सुरक्षा आहे का, पोलीस यंत्रणा आहे का, हे आपण या ठिकाणी चेक करणार आहोत. मरीन लाईन्स स्टेशनवर अशा पद्धतीची कुठेही यंत्रणा, पोलीस या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. कुठे मेटल डिटेक्टर डोअर्स आपल्याला दिसत नाहीत. मरीन लाईन्सच्या बाजूला देखील आपण बघतोय की या ठिकाणी कुठेही पोलीस यंत्रणा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. एका बाजूला जर अशा पद्धतीने एंट्री गेट आहे त्या ठिकाणी देखील मेटल डिटेक्टर नाही. त्यामुळे ही सुरक्षा यंत्रणा अलर्ट म्हणून सांगितली जाते, ती खरंच आहे का हे यातून आपल्याला दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई.